प्रकाश आंबेडकरांनी ज्या तिरप्या चाली खेळलेल्या आहेत बुद्धिबळासारख्या, बुद्धिबळामध्ये उंट तिरप्या चालीने चालतो, त्यांनी ज्या तिरप्या चाली खेळलेल्या आहेत त्यावरून प्रकाश आंबेडकरांचा नेमका हेतू काय आहे अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. प्रकाश आंबेडकर नेमकं काय करतायत, त्यांना महाविकास आघाडीमध्ये यायचंय की नाही, ते उंबरठ्यावर येऊन सुद्धा आत का येत नाहीत आणि आत येऊन सुद्धा कधी कधी बाहेर का जात आहेत, ते आपल्या व्यासपीठावरून महाविकास आघाडीतल्या पक्षांवर जाहीर टीका का करतायत, आघाडीचा जो एक नियम असतो, जी नैतिकता असते ती पाळत का नाहीयेत, सतत महाविकास आघाडीवर दबाव टाकण्याचा ते का प्रयत्न करतायत, शेवटच्या क्षणी महाविकास आघाडी सोडून जाण्याचा तर त्यांचा विचार नाहीये का, असे असंख्य प्रश्न वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहेत. यामुळे आपल्या विश्वासार्हतेवर एक प्रश्नचिन्ह उभं राहतं. याचीही चिंता प्रकाश आंबेडकरांना दिसत नाहीये. आपण जे काय राजकारण खेळू ते लोक खपवून घेतील असं प्रकाश आंबेडकरांना वाटत असावं असं वाटतं. हे फार दुःखाचं आहे, हे दुर्दैवी आहे. प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात नाव आहे ते आंबेडकर आहेत म्हणून, ते बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा चालवतात म्हणून, परंतु त्यांनी चुकीचं राजकारण केलं तर जनता ते खपवून घेईल अशातली परिस्थिती आता राहिलेली नाही. जनतेलाही राजकारणातले बारकावे कळतात आणि बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर याच्यातला फरकही जनतेच्या नीट लक्षात येतो. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे जे राजकारण करतायत ते केवळ महाविकास आघाडीच्या समर्थकांना पसंत नाहीये असं नाहीये, तर वंचित बहुजन आघाडीतल्या अनेकांना हे राजकारण पसंत नाहीये. एक काय तो निर्णय घ्या, महाविकास आघाडी बरोबर जायचं असेल तर जाऊया, नाहीतर स्वतंत्रपणे लढायचं असेल तर तसं लढूया, पण निर्णय घ्या, शेवटपर्यंत लटकवत ठेवू नका असं या प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांचं म्हणणं आहे आणि खासगीमध्ये तशी चर्चा जोरदार चालू आहे. आता ताजी घटना काय घडली आहे ते बघूया. ताज्या घटनेनुसार महाविकास आघाडीच्या परवाच्या म्हणजे 27 फेब्रुवारीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर काही आले नाहीत. ते येणार होते पण आदल्या दिवशी पुण्यात त्यांचा मेळावा होता की 27 तारखेलाच होता. मग दुसऱ्या दिवशीच्या बैठकीला आम्ही येऊ पण मी येणार नाही, आमचे प्रतिनिधी पाठवू असं त्यांनी जाहीर केलं. कारण जेव्हा उद्धव ठाकरे शरद पवार बैठकीला येतील तेव्हाच मी येईन असं त्यांनी सांगितल्याचं प्रसिद्ध झालं आहे. खरं काय खोटं काय मला माहित नाही, कारण विधानं तोडून मोडून देण्याची मीडियाची पद्धत आहे. पण प्रकाश आंबेडकर त्या बैठकीला आले नाहीत. ही शेवटची बैठक होती असं सांगितलं जात होतं. प्रकाश आंबेडकरांचे 4 प्रतिनिधी आले आणि या प्रतिनिधींनी आपल्या काही सूचना किंवा मागण्या महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे ठेवल्या. या मागण्या काय होत्या हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण पुन्हा एकदा सांगतो स्मरणासाठी. प्रकाश आंबेडकरांच्या प्रतिनिधींनी असं सांगितलं महाविकास आघाडीला की 27 मतदारसंघात, महाराष्ट्रातल्या 48 पैकी 27 मतदारसंघात निवडणुका लढवण्याची आमची तयारी पूर्ण झालेली आहे. तरी सुद्धा काही अपवाद सोडता, म्हणजे काही मतदारसंघांचा आग्रह सोडता आम्ही तुमच्याशी चर्चा करायला तयार आहोत. आता आघाडीमध्ये चर्चा करताना, एका टेबलावर बसताना असं कोण सांगतं की आम्ही 27 मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे पण काही अपवाद सोडता आम्ही तुमच्याशी चर्चा करायला तयार आहोत. याला ब्लॅकमेलिंग म्हणतात राजकारणामध्ये किंवा इतरत्र सुद्धा, की आमची एवढी तयारी सुरू झालेली आहे, तुम्ही जास्त काय बोलाल तर आम्ही एवढ्या मतदारसंघात निवडणूक लढवू. खरं तर प्रकाश आंबेडकरांनी 48 मतदारसंघात आपली तयारी पूर्ण झाली आहे असं का म्हटलं नाही हे मला काही कळत नाही. पण विनोदाचा भाग सोडून द्या, त्यांनी असं सांगितलं 27 मतदारसंघात आमची तयारी पूर्ण झाली. बघा, महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांना किती जागा मिळू शकतात? माझ्या मते, मी पूर्वी सुद्धा हे सांगितलंय, 4 ते 5 जागा. त्या पलीकडे त्यांची ताकद नाही. प्रकाश आंबेडकरांना 2019च्या लोकसभा निवडणुकीत 6% मतं मिळाली होती. त्यापैकी 2% मतं ही MIM ची होती. 4% मतं त्यांची टिकली विधानसभा निवडणुकीत. 4% मतं आज 2023च्या लोकसभेला टिकतील याची कोणी शाश्वती नाही. त्यामुळे 4% मतांच्या जोरावर 27 मतदारसंघावर त्यांनी दावा केलाय असं मी म्हणणार नाही, पण आपली तयारी पूर्ण झाली आहे अशी धमकीवजा सूचना त्यांनी महाविकास आघाडीला दिलेली. अशा प्रकारचा व्यवहार आघाडीच्या राजकारणात किती घातक असतो हे मी आंबेडकरांना किंवा इतर कोणाला सांगायची गरज नाही, पण त्यांनी तो केलेला आहे. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीला हे सांगितलं की 48 उमेदवार जे आपले आहेत त्यामध्ये तुम्ही 15 जागा ओबीसीजना द्या. आता बघा, ओबीसी मतदार म्हणजे माधव हे समीकरण भाजपच असल्यामुळे ओबीसी मतदार आणि जास्त ओबीसी उमेदवार ते उभं करणार आहेत. पण महाविकास आघाडीने सुद्धा 15 उमेदवार उभे करावे ओबीसी असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे, त्यांची सूचना आहे. अल्पसंख्याकांना 3 जागा द्या अशी सूचना त्यांनी केलेली आहे आणि सर्व उमेदवारांकडून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाणार नाही असा ऍफिडेव्हिट घ्या असं
शपथपत्र घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता गंमत अशी आहे, 15 ओबीसी उमेदवार ठीक आहे, मान्य केलं जाऊ शकतं. 3 पेक्षा जास्त सुद्धा अल्पसंख्याक उमेदवारांना उमेदवारी मिळणं सुद्धा मान्य केलं जाऊ शकतं. पण ही जी कल्पना आहे भाजपमध्ये जाणार नाही असं शपथपत्र द्या, ही इतकी विनोदी आहे. याचं कारण गेल्या वेळेला प्रकाश आंबेडकरांना आठवत नसेल, गेल्या वेळेला सर्व काँग्रेस उमेदवारांनी असं शपथपत्र दिलं होतं आणि तरी सुद्धा आज अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यांच्या बरोबर अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये गेलेले आहेत, त्यांच्या पूर्वीही गेलेले आहेत. त्यामुळे या शपथपत्राला कायदेशीर दृष्ट्या काही अर्थ नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी ज्यांचा ढोल वाजवला होता गेल्या निवडणुकीत, ते धनगरांचे नेते दशरथ पडळकर यांना 3 लाख मतं मिळाली सांगली मतदारसंघात. पण त्यानंतर ते भाजपमध्ये गेले. पडल्यावर त्यांच्याकडून असं शपथपत्र आंबेडकरांनी घेतलं होतं का, याचा खुलासा काही आंबेडकर करत नाहीत. आंबेडकरांबरोबरचे आणखी काही नेते पक्ष सोडून गेले, त्यांच्याकडून कोणतं शपथपत्र त्यांनी घेतलं होतं याचा खुलासा करण्याची त्यांना गरज वाटत नाही. कारण आपण इतरांपेक्षा वरचढ आहोत ही भावना त्यांच्या मनात ठाम आहे आणि आपण बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार असल्यामुळे आपण कसेही वागलो तरी लोक खपून घेतील असा त्यांचा भ्रम झालेला आहे. हे स्पष्टपणे सांगायला हवं. मला माहिती आहे वंचित बहुजन आघाडीचे समर्थक मला ट्रोलिंग करणार, ते कालपासून त्यांच्यावर टीका करणाऱ्या पत्रकारांना शिव्या घालतायत. पण त्यांना एक सांगू इच्छितो, याचा काहीही परिणाम होणार नाही. आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोलणार. कुणावरही टीका करण्याचा पत्रकारांचा हक्क आहे. आमचं मत मांडण्याचा हक्क आम्हाला बाबासाहेबांनीच दिलाय. तेव्हा कृपया बाबासाहेब जाऊन वाचा. आविष्कार स्वातंत्र्याबाबत बाबासाहेब काय म्हणतात याचं जरा वाचन मनन चिंतन करा आणि मग हे ट्रोलिंग करा. आम्ही पत्रकार काही अशा ट्रोलिंगला भीक घालणार नाही हे मी सांगतोय. आणि प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाची ही जी चर्चा आहे ती आवश्यक आहे, कारण हे राजकारण पुढे जाऊन त्यांच्याच अंगाशी येऊ शकतं. त्यांची विश्वासार्हता नष्ट होऊ शकते आणि त्यांची जी 4% मतं आहेत ती खाली येऊन 3%, 2%वर येऊ शकतात. हा माझा अंदाज आहे. ते जर असंच वागत राहिले तर हेही स्पष्टपणे बोलणं आवश्यक आहे. प्रकाश आंबेडकरांची पहिलीच वेळ नाही अशा प्रकारे महाविकास आघाडीला अटी घालण्याची. याआधी त्यांनी एक किमान समान कार्यक्रम समोर ठेवला होता. खरं तर किमान समान कार्यक्रम हा निवडणूक जिंकणाऱ्या पक्षामध्ये केला जातो आणि तो सर्वसाधारणपणे निवडणूक जिंकल्यावर केला जातो. तसा करू शकत होते. किमान समान कार्यक्रमाची गरज होती. युपीएनी तो केला होता, एनडीएनी केला होता. पण प्रकाश आंबेडकरांना निवडणुकीपूर्वीच असा किमान समान कार्यक्रम हवा आहे. तोही मान्य केला महाविकास आघाडीने आणि तो मान्य केल्यानंतर आता या सगळ्या 27 मतदारसंघ, 15 जागा, 3 मायनॉरिटीज, भाजपत जाणार नाही शपथपत्र, अशा अटी प्रकाश आंबेडकरांनी ठेवलेल्या आहेत. लक्षात घ्या प्रकाश आंबेडकरांनी डावपेच काय केलेले आहेत. सप्टेंबर पासून पहिल्यांदा त्यांच्या प्रवक्त्यांनी स्वतःही नाही, त्यांनी पत्र पाठवलं असतं तर काँग्रेस अध्यक्षांनी उत्तरही दिलं असतं काँग्रेसचं म्हणणं आहे. तरी सुद्धा काँग्रेसने उत्तर द्यायला पाहिजे होतं असं मी माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. काँग्रेसने प्रतिसाद द्यायला पाहिजे होता. सुरुवातीला बीबीएच्या प्रवक्त्यांनी पत्र दिलं, काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही. ही काँग्रेसची चूक झाली असं मी म्हटलेलं आहे. पण त्यानंतर वंचित बहुजन आघाडीला आम्ही आमच्यात घेतलं आहे असं संजय राऊत आणि इतर काँग्रेस नेत्यांनी जाहीर करून सुद्धा प्रकाश आंबेडकर आघाडीमध्ये म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आहेत की नाही याचा त्यांनी तूर लावून दिलेला नाही. एका बैठकीला ते हजर होते, बाकीच्या बैठकांना त्यांचे प्रतिनिधी हजर होते, तरी सुद्धा ते सतत उलटसुलट बोलत राहिलेले आहेत आणि सतत महाविकास आघाडीतल्या पक्षांवर टीका करत राहिलेले आहेत. आपण भाजपच्या विरोधात आहोत की आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धडा शिकवायचा आहे हे त्यांच्या मनामध्ये स्पष्ट नसावं असं कधी कधी त्यांचं बोलणं ऐकून वाटतं. काय काय झालं बघा. किमान समान कार्यक्रम मी तुम्हाला सांगितलं. त्याआधी पहिलं पत्र पाठवलं, त्याला काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही म्हणून ते नाराज झाले. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बोलण्याचे अधिकारच नाहीत असं ते म्हणाले आणि अशोक चव्हाणांशी आपण बोलू असंही त्यांनी एकदा सुचवलं होतं. पण अशोक चव्हाण निघून गेले भाजपमध्ये. नाना पटोलेंशी ते भांडत बसले. त्यानंतर ते एकदा म्हणाले की मी फक्त हायकमांडशी बोलेन, म्हणजे काँग्रेस अध्यक्ष खरगे किंवा राहुल गांधींशीच बोलेल असं त्यांनी सुचवलं. जसं आज ते सुचवत आहेत की शरद पवार आणि उद्धव ठाकरे ज्या बैठकीला येतील त्या बैठकीला मी हजर राहील, तसंच त्यांनी सुचवलं. हा केवळ अहंकाराचा प्रश्न आहे. जर महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांना यायचं असेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचा कधीही अपमान केलेला नाही, त्यांना सन्मानपूर्वक वागवलं जाईल असं जाहीरपणे सांगितलेलं आहे. तरी प्रकाश आंबेडकर असा घोळ घालत बसले हे लक्षात घ्या. एकदा तर त्यांच्या प्रतिनिधींचा अपमान झाला असं त्यांनी सांगितलं आणि मीडियामध्ये हे सगळं मीडियाच्या समोर झालेलं आहे. प्रकाश आंबेडकर खासगीत काही बोलत नाहीत, ते सर्व गोष्टी सोशल मीडियावर टाकतात. त्यांच्याविषयीच्या गोष्टी जर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोशल मीडियावर टाकल्या तर काय गदारोळ होईल याची कल्पना करा. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशा गोष्टी सोशल मीडियावर टाकलेल्या नाहीत, कारण आघाडी टिकावी अशी त्यांची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकर मात्र प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर टाकतात आणि आपण किती पारदर्शक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. आता हे सगळं झाल्यावर कालच्या अटी आहे ते लक्षात. मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीने किती झुकायचं किंवा प्रकाश आंबेडकरांना किती महत्व द्यायचं
करायचं हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे. आज पुन्हा एकदा शरद पवारांकडे बैठक झाली होती काँग्रेस आणि इतर पक्षाच्या नेत्यांची, आणि प्रकाश आंबेडकरांचं काय करायचं ते ठरवणार आहेत. मला माहित नाही महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांना एवढी का घाबरते. याचं एक कारण असं आहे की प्रकाश आंबेडकरांकडे उपद्रव मूल्य आहे, न्यूसन्स व्हॅल्यू आहे. की 2019च्या निवडणुकीमध्ये 10 ते 12 जागा काँग्रेसच्या त्यांनी पाडल्या होत्या. विदर्भामध्ये मोठं काँग्रेसला डॅमेज केलं होतं, काही वेळा मराठवाड्यात डॅमेज केलं होतं. पण लक्षात घ्या त्यावेळेला MIM त्यांच्या बरोबर होता. आज मुस्लिम मतं जी आहेत ती काँग्रेस बरोबर जरी नसली पूर्णपणे तरी मराठी मुस्लिम मतं ती उद्धव ठाकरेंबरोबर आहे, ते लक्षात घ्या. हा एक मोठा बदल आहे. प्रकाश आंबेडकरांनी ठरवायला हवं की आपण किती टाणायचं, कुठे कुठे रेटायचं, कुठे कुठे आपली मागणी मान्य करून घ्यायची. कारण बाकीच्या ज्या मागण्या आहेत अल्पसंख्याक उमेदवार, OBC उमेदवार या मान्य होण्यासारख्या शपथपत्राची मागणी मान्य होऊ शकते. पण आजपर्यंत सत्य हे आजपर्यंत मी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची, वरिष्ठ नेत्यांशी बोललेलो आहे आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी आपल्याला किती जागा पाहिजेत हा आकडा आजवर कधीही सांगितलेला नाही. हीच तर गोम आहे. तुम्हाला किती जागा पाहिजेत, 5 पाहिजेत, 4 पाहिजेत, 9 पाहिजेत, 10 पाहिजेत, कधीही त्यांनी उद्धव ठाकरेंनाही सांगितलं नाही, त्यांनी काँग्रेस नेत्यांनाही सांगितलेलं नाही, त्यांनी शरद पवारांनी सांगितलं. लक्षात घ्या प्रकाश आंबेडकरांची आजची ताकद बघता त्यांना 4 ते 5 जागा म्हणजे मॅक्झिमम होतील. 4 ते 5 जागा वंचित आघाडीला मिळाल्या तर 2 ते 3 जागी ते जिंकू शकतात. हे बरोबर आहे की त्यांच्याकडे उपद्रव मूल्य आहे, ते पाडू शकतात 8 ते 10 जागा, 10 ते 12 जागा काँग्रेसच्या. पण महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर आले नाही. जर स्वतंत्रपणे लढले तर नंबर 1 भारतीय जनता पक्षाला मदत केल्याचा, भारतीय जनता पक्षाची ते बी टीम असल्याचा आरोप पुन्हा एकदा त्यांना चिकटेल. हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यांची एकही जागा निवडून येणार नाही. महाविकास आघाडीचा भाग जर प्रकाश आंबेडकर बनले नाही तर त्यांचं स्वतःचंही मोठं नुकसान होईल आणि अकोल्याहून ते स्वतः सुद्धा खासदार बनू शकणार नाही. ते महाविकास आघाडीमध्ये आले तर ते अकोल्याहून जिंकू शकतील असं गेल्या निवडणुकीच्या आकड्यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना काय करायचं हे त्यांनी ठरवायचं. आपल्या 1-2 जागा लोकसभेला आणि विधानसभेला 8 ते 10 जागा किंवा त्याहीपेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला डॅमेज करण्याचं राजकारण खेळायचं, ब्लॅकमेलिंगचं राजकारण खेळायचं, सौदेबाजीचं राजकारण खेळायचं हे त्यांनी ठरवायचं. स्वतःचं भवितव्य काय असणार हे प्रकाश आंबेडकर स्वतःच ठरवू शकतात. एक लक्षात घ्या त्यांनी जर यावेळेला सौदेबाजीचं राजकारण केलं तर त्यांचे समर्थक सुद्धा त्यांच्यापासून तुटतील. हे मी अनेकांशी बोलल्यावर तुम्हाला सांगतोय. याचं कारण कळतंय. म्हणजे ट्रोल वगैरे तुम्ही तयार करू शकता, बॉट्स तुम्ही तयार करू शकता, त्या बाबतीत तुम्ही भाजपच्या पावलावर पाऊल आहात. परंतु तुमच्या समर्थकांना काय वाटतंय हे जर तुम्हाला समजत नसेल, 4% मतं घेऊन तुम्ही जे काय राजकारण करतायत ते किती फुगवायचं, म्हणजे काहीतरी मर्यादा पाहिजे ना. आपल्याकडे किती मतं आहेत, ती ताकद किती आहे, ते किती फुगवायचं, न्यूसन्स व्हॅल्यूचा उपयोग किती करून घ्यायचा, यालाही मर्यादा असतात. आणखी एक गोष्ट, आणखी 2 मागण्या प्रकाश आंबेडकरांनी काल केल्या. एक तर जरांगे पाटलांना जालन्याहून उमेदवारी द्या आणि दुसरं म्हणजे भाई वैद्यांचा मुलगा अभिजित वैद्य, डॉक्टर अभिजित वैद्य यांना पुण्याहून उमेदवारी द्या. आता बघा हे प्रकाश आंबेडकर कशासाठी करतायत हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण माझं असं मत आहे वंचित बहुजन आघाडी फक्त दलितांना किंवा बौद्धांना उमेदवारी देत नाही. वंचित बहुजन आघाडी मराठ्यांना सुद्धा उमेदवारी देते आणि ब्राह्मणांना सुद्धा देते. हे दाखवायला त्यांनी ही 2 नावं सुचवली असावीत. डॉक्टर अभिजित वैद्य हे प्रकाश आंबेडकरांचे कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि मनोज जयरांगे पाटीलनी आधीच स्पष्ट करून टाकलेलं आहे की राजकारण हा माझा मार्ग नाही, मी तिथे जाणार नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची ही सूचना आधीच रद्दबातल ठरलेली आहे. पण मनोज जरांगे पाटील यांचे नाव सुचवताना प्रकाश आंबेडकरांना कुणाला मदत करायची होती? भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेमध्ये शरद पवार आणि टोपे, राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील यांचा संबंध आहे असा आरोप केला होता. अशा वेळेला प्रकाश आंबेडकर जालन्याहून महाविकास आघाडीने जरांगे पाटलांना उमेदवारी द्यावी असं सुचवत असतील तर ही अप्रत्यक्ष भाजपला मदत नाहीये का हा प्रश्न उभा राहतो. तो प्रश्न संपवला जरांगे पाटीलनी कारण त्यांनी निवडणूक लढवायला नकार दिलेला आहे. अभिजित वैद्यांनाही प्रकाश आंबेडकरांनी विचारलं होतं की नाही मला माहित नाही, पण अभिजित वैद्यांना ही राजकारण चांगलं समजतं. त्यांचेही भाई वैद्यांमुळे शरद पवारांशी निकटचे संबंध आहेत. ते ही उमेदवारी मागतील किंवा मिळाली तर ते स्वीकारतीलही कदाचित महाविकास आघाडी करून. पण महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस पक्षाची आहे. काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर असं म्हणतायत की मी लोकसभा निवडणूक लढवायला तयार आहे. त्यामुळे या सगळ्या खेचाखेचीमध्ये अभिजित वैद्य उतरतील आणि स्वतःवर ताण निर्माण करतील असं मला वाटत नाही. त्यामुळे या प्रकाश आंबेडकरच्या दोन्ही सूचना या निव्वळ आणि निव्वळ राजकारण आहेत, त्या पलीकडे काही नाहीये. मित्र, मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की
शेवटी काय तुमचा हेतू आहे हे प्रकाश आंबेडकरांना कधीतरी स्पष्ट करावं लागणार. तुम्ही खरोखरच मोदींच्या विरुद्ध असाल तर भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीत असायला हवं आणि त्यासाठी तडजोडी करायची तयारी ठेवली पाहिजे. काँग्रेसवर दडपण आणणं मी समजू शकतो, काँग्रेस हा सरंजामशाहीवादी पक्ष आहे. शरद पवारांवर दडपण आणणं मी समजू शकतो, त्यांची ताकद लोकसभा निवडणुकीत मर्यादित आहे. प्रकाश आंबेडकरांनी दबावाचं राजकारण करणंही मी समजू शकतो, पण तुम्हाला भाजपचा पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची विश्वासार्हता टिकवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि रोज अशा उलटसुलट बातम्या आल्यामुळे या विश्वासार्हतेला तडा जातो हे प्रकाश आंबेडकरांना समजत नसेल असं नाही, पण त्यांना यात कसला आनंद मिळतो मला माहित नाही. काँग्रेसला आपण धक्का देतो, काँग्रेसवर दबाव आणतो, शरद पवारांवर दबाव आणतो, हा आनंद मिळतो की काय कोण जाणे, पण याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होतोय, कारण यामध्ये महाविकास आघाडीची क्रेडिबिलिटी सुद्धा कमी होते. हे प्रकाश आंबेडकरांनी लक्षात घ्यायला पाहिजे. शेवटी एकच, प्रकाश आंबेडकरांचं नेमकं काय राजकारण आहे ते येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.